हो केस किती छान आहेत ग तुझे. काहीतरी काय तुझ्या इतके छान नाही आहेत. तर ग तुझे छान आहेत, दाट टेक्स्चर पण मस्त आहे. तुला गंमत सांगू का? मला ना माझ्या या केसांचा खूप राग यायचा. का ग? हो, मग एकदा काय झालं, मी ते असे बारीक बारीक छोटे छोटे कापून टाकायला निघाले होते माहितीये. प्रभातला सांगितलं ना, प्रभात मला म्हणाला नको कापूस ना केस. मी विचारलो का, म्हटलं असंच. म्हणजे खरं तर आमचं तेव्हा काहीच नव्हतं, तरी असं म्हणाला मला. मी काही कापले नाहीत. नंतर कधीतरी ना सहज असाच विषय झाला, तेव्हा मला म्हणाला मुलांना ना मुलींचे लांब केसच आवडतात. खरं असतं का ग असं? मला नाही माहिती. घनादादाला आवडतात तुझे लांब केस? आवडतात, खूप आवडतात. आणि असे डोळ्यावर असे पुढे लागले ना चेहऱ्यावर की खूप अस्वस्थ होतो तो. हा म्हणजे इन जनरलच कुणाचेही केस असे डोळ्यावर यायला लागले की आवडत नाही त्याला अजिबात. म्हणजे त्याला लांब केस आवडतात, पण माझे आवडतात की नाही माहित नाही. लाजतेस ना तू, वर बघून लाजतेस, मला माहितीये. वैनुडी, तू ना तुझ्या मंगळागौरीत सुद्धा अशीच मस्त लाजून घनादादाचं नाव घेऊ उखाण्यात. मी खूप उखाणे तयार केले तुझ्यासाठी, तुला ऐकवू? ऐक हा. पावसाची सर घालते मला साथ. हा, पावसाची सर घालते मला साथ, टिंब टिंबचं नाव, इथे तू घनादादाचं नाव घ्यायचंस बरं का. टिंब टिंबचं नाव घेते, चिंब भिजून जायचंय मला आज. किंवा किंवा त्याच्या स्पर्शाचं पांघरूण लिहून, त्याच्या हाताची उशी करून, टिंब टिंबचं नाव घेते, त्याच्या आठवणीत जाईन मी निजून. वैनुडी, काय ग? काय झालं ग, तुला आवडलं नाही का उखाणा? खूप छान आहे, खूप छान आहे. चल मी तुला दुसरा एक ऐकवते, हा तुला आवडेल. हा, काय बरं, थांब सांगते. तुझीच साथ तुझाच नाद, तुझीच साथ तुझाच नाद, मीच तुझी बासरी, तूच माझा घनश्याम, मीच तुझी राधा, मीरा आणि एक तारी. छान आहे. कुहू, आमचं जुनं झालं ग आता. आता तुमचे दिवस आहेत छान. आता ना तू प्रभातवर कर कविता. मस्त दिवस आहेत तुमचे, फुलायचे वागडायचे, छान एन्जॉय कर, कळलं का? वेदुडी, तुला एक गंमत सांगू? म्हणजे मला तुला जरा असं विचारायचंय, तू हसणार नसशील तर. विचार. म्हणजे मी आणि प्रभात असं नेहमी एकत्र फिरायचो ना, मी त्याला नेहमी असे धपाटे मारायचे, मिठी मारायचे. पण परवा अचानक त्याने माझा हात धरला आणि तो नेहमी सारखा नव्हता. म्हणजे हात नेहमी सारखा पकडला, पण तो नेहमी सारखा नव्हता. वैनुडी, मी आतापर्यंत इतक्या कविता केल्या आहेत, इतकं काय काय लिहिलंय, पण त्या दिवशी ना मी ते सगळं असं खरं अनुभवलं. म्हणजे आतापर्यंत कसं सगळं फक्त कागदावर असायचं ना, त्या दिवशी पहिल्यांदा मला ते सगळं खरं झालं. मीच कविता झाले होते माहितीये. खूप भारी. वैनुडी, असं कसं होतं ग? म्हणजे आपल्याच आवडत्या माणसाबद्दलच असं कसं वाटतं आपल्याला?
मला नाही माहिती ग कुहू असं कसं होतं, आपल्याला का वाटतं असं. आपला आवडता माणूस आपल्या समोर कसाही वागत असला तरी असं वाटतच का राहतं. मला खरंच नाही माहिती या प्रश्नाचं उत्तर. काय लॉजिक असेल हेही नाही माहिती. वैनुडी असंच असेल अगं. म्हणजे या गोष्टीला काही लॉजिक नसतं, पण ते वाटणं तर खरं असतं ना. त्या अशा खऱ्या भावनांचीच कविता होत असणार, हो ना ग? मला कुठे कळतं ग कवितेतलं काही. एक मला माहितीये, हे असं सगळं वाटणं ना कथा कादंबऱ्या आणि कवितांमध्ये वाचायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष अनुभवताना ना तू बस 2 मिनिटं, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. मी आले पटकन, तू बस बस मी. अहो अहो ऐका ना, कोडी काय सोडवत बसलायत? मग काय करू? पूर्वीसारखं होण्याचा प्रयत्न करतोय, पण पूर्वीसारखी पटापटा कोडी सुटत नाहीत. अहो खरंच काहीतरी बिनसलंय हो घरात. म्हणजे पल्ली म्हणत होती वल्लभ भाऊजींना कसलं तरी टेन्शन आहे, पण काय ते काही सांगत नाहीयेत म्हणून. आणि इकडे सुप्रिया पण आता नेहमी किती आनंदी आणि उत्साही असते की नाही. मी तिला एवढ्या आनंदाने सांगायला गेले की आपण राधाची मंगळागौर करूया म्हणून, तर काही म्हणजे धड प्रतिसादच दिला नाही. मला उलट म्हणाली की कशाला करायची वहिनी मंगळागौर. मला काय कळेच ना. मी तिला खोदून खोदून विचारलं की अगं काय झालं बाई तुला. मग काहीतरी अशी सारवासारव केली तिने. मला सुद्धा थोडाफार असाच अनुभव आला. म्हणजे मी महेशरावना फोन केला होता सांगायला की देऊ राधाची मंगळागौर आमच्या घरी करते. तर प्रस्ताव असा की त्या दिवशी बायकांची घरामध्ये खूप गर्दी होईल, तेव्हा त्या दिवशी सर्व पुरुष मंडळींनी आपण तुमच्या घरी जमूया. पण त्यांनी फारसा उत्साह नाही दाखवला. म्हणजे मला ते त्यांचं हेजिटेशन जाणवलं. अगं बाई, म्हणजे आपल्याला अंधारात ठेवून काहीतरी चाललंय घरामध्ये. मला भीती वाटते खूप. म्हणजे काय झालं असेल, काय होणार असेल, काही कळत नाहीये हो. अरे राधा ये ना आत ये. राधा काय ग? आई मी तुम्हाला असं विचारायला आले होते की कारल्याची भाजी कशी करायची. मी कारली चिरून ठेवली आहेत. हा अगं मग त्याला जरा मीठ लावून ठेवायचं थोडा वेळ आणि अशी घट्ट पिळून घ्यायची. ते पाणी काढून टाकायचं म्हणजे त्याचा कडूपणा जातो. मग फोडणीला टाकायची. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की शिंकताना खोकताना रुमाल वापरावा. काय झालं नेमकं त्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो ना, मला माहितच नाही ते. काय काय तेजस्वी दिसत होता असं ध्यान करताना. कसला विचार चालला होता. प्रश्नच एवढा गंभीर आहे की त्यावर विचारही गंभीरपणे केला पाहिजे. हो काय म्हणजे कसं काय म्हणजे की विस्थापित लोकांचं स्थलांतर का जैविक इंधन संपलं तर पृथ्वीचं काय होणार, काय कसलं काय. याचा विचार मी नेहमीच करत असतो काका.
कारण आता आपण हा विचार जर केला नाही हो. तर उद्या परिस्थिती जेव्हा आपल्यावर डाव उलटवेल तेव्हा नख खात राहण्यापलीकडे आपण काहीच करू शकतो. आपण तर काहीच नाही आहे. काय आपण काय, मी काय म्हणतो, तू आता नख खाय, तू विचार कर. हा, मी जरा आलोच. हा, तुला जाणून घ्यायचं नाहीये मी कोणत्या गोष्टीबद्दल विचार करत होतो? काय किती वाजले मला जरा सांग. अरे नाही, हो आलो. हा, मग तो प्रश्न कुहूच्या लग्नातल्या हुंड्याबद्दल असला तरी सुद्धा. काय? हो, बाबांनी त्या प्रभातला 10 लाख रुपये हुंडा द्यायला होकार दिलाय काका. बाबांनी 10? तुला कोणी सांगितलं? खुद्द प्रभातने. अरे पण मग वल्लभ दादा असं का करेल? ते मला माहित नाही, पण ते असं करतायत. आणि हे असं झालं ना तर मी माझ्याच घरावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही काका. तू इथे येऊन असं हो, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो. हवं तर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ बंधूंशी बोलून घ्या. नाहीतर मी आहेच. मग नंतर मला दोष देऊ नका. वल्लभ दादा मूर्ख होता माहिती होतच, पण इतका मूर्खपणा करेल असं वाटलं होतं. छे, जाऊ दे, आपल्याला काय, आपण आपलं ज्ञाना. हां सर. हो सर, मी कोड जनरेटर प्लगइन्स वापरलेत सर, त्यामुळे डेव्हलपमेंट फास्ट झाले. हो सर. हो, आणि मी कोड्स रिफॅक्टर केलेत, त्यामुळे मी तुम्हाला मेल केले सर. I'll just get to office and talk to you. Yeah? Thanks. गणेशा, चल बाहेर चल. आपण सगळ्यांशी बोलूया. आपण सगळ्यांना सांगूया की आपलं हे लग्न खोटं आहे. मी काय या घरची खरी सून नाहीये. हे सगळं आता आपण फार नाही टाळू शकत. अर्ध्या लोकांना ऑलरेडी कळलंय, अर्ध्या लोकांना कळायचंय. आपण आता बाहेर जाऊ आणि सांगू सगळ्यांना. कारण बाहेर माझी मंगळागौर प्लॅन करतायत. माझी मंगळागौर होणार आहे आता. आणि तू आणखीन का वाट बघतोयस मला कळत नाही. आणखीन 4 दिवसांनी असा काय शोध लागणार आहे मला खरंच कळत नाहीये. बघ, लग्नाचा वाढदिवस हा लग्न मोडण्याचा मुहूर्त नाही ना असू शकत. घनश्याम, तू प्लीज एवढं एकच काम कर. मी तुझ्या इतकी अशी शांत नाही राहू शकत. तू येत नसशील तर मी जाते. तू थांब, मी सांगते सगळ्यांना की हे नाही. ओके, मी नाही म्हणू शकत आहे त्यांना. मी नाहीच म्हणू शकत आहे त्यांना. आणि मी त्यांना का नाही म्हणायचंय. का नाही म्हणू ना मी त्यांना. त्यांचा काय दोष आहे. त्यांना मंगळागौर करायची आहे त्यांच्या सुनेची, आणि त्यांच्या दृष्टीने मी त्यांची सून आहे. आणि मी नाही म्हणणार आहे. कारण आता माझे फक्त 4 दिवस राहिले त्या घरात. हे सगळं सोडून जाताना मी त्यांना खूप दुखावणार आहे, मला माहिती आहे. आता जे काही 4 दिवस माझे उरलेत ना, त्यात त्यांचा आनंद त्यांच्यापासून हिरावून नाही घ्यायचा आहे मला. हां, जाता जाता जे काही करू शकेन ते करणार आहे. मी मंगळागौर करणार आहे, त्यांच्या आनंदासाठी करणार आहे, त्यांची सून म्हणून करणार आहे, तुझी बायको म्हणून करणार आहे, राधा घनश्याम काळे म्हणून करणार आहे. दिग्या नसेल तरच दार वाजवा, नाहीतर फुटा. कोण आहे?
काही माणसांना ना किती वय झालं तरी अक्कल येतच नाही. तू लहानपणी कमी मार्क पडल्यावर जसा रागवायचास ना तसाच रागवतोस. म्हणजे कसा? म्हणजे रागवलास की माझ्याशी भांडायचास, मग स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचास, तसा वागतोयस. आणि तू आता तुला फार अक्कल आले, मोठा झालायस ना तू. लहानपणी शाळेतून चोरून सिनेमाला जायचास ना पळून, आणि मग ती तिकीट अशी माझ्या तोंडासमोर नाचवत मला चिडवायचास ना, तसा वागतोयस तू आता. अरे पण चोरून सिनेमा बघायची डेअरिंग कुठे होती तुझ्यात तेव्हा? बघ बघ बघ, अजून तुझा बालिशपणा गेलेला नाहीये. नाही, आत्ताही तुला ना घरात काय चाललंय हे चांगलं माहिती आहे, पण तरी तू मला सांगणार नाहीस. बरोबर आहे ना? कारण मला सांगितलंस तर मग मला चिडवायला कसं मिळेल ना तुला. अरे तसं नाही दादा. नाही, तसंच आहे ते, तसंच आहे ते, तसंच असतं नेहमीच. दादा कायमच मोठा होता, जबाबदार. त्यात उल्का सगळ्यांच्याच पेक्षा हुशार. माईची लाडकीच मग ती. माई तर म्हणायची सुद्धा, त्या उल्काची अक्कल जर का दिग्या आणि वल्लभला थोडी वाटता आली ना तर किती बरं होईल मग. अरे मी नाही मनाला लावून घेतलं, पण कधी. हो, कारण तू धाकटा होतास ना, त्यामुळे माई कधी चिडायची नाही तुझ्यावर. तुझं कौतुकच व्हायचं काय. तू बाहेर जाऊन दंगा घालायचास, गोट्या चोरायचास, पतंग उडवायचास, ढोपरं पडून धावत यायचास परत घरी, तरी सुद्धा कौतुक तुझंच व्हायचं. तुला कधीच मार मिळाला नाही. लहान आहे तो, त्याला काहीच कळत नाही ना अजून. दादाकडे बघून ऐकायचं, याच्याकडून शिका काहीतरी. तुझ्याकडे बघून ऐकायचं, लहान आहे तो, त्याला कळतं, तुला नाही कळत. मला ना कायम असं उपऱ्यासारखं वागवलं गेलं या घरात. दादा रे काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय मी. आत्ताही तू तेच करतोयस ना तू. मला काहीच वाटत नसेल का रे दिग्या? मलाही वाटतं ना, मलाही मान मिळावा मोठेपणाचा. माझ्याही चुका कुणीतरी पदरात घालाव्यात माझ्या. पण नाही, आम्ही मधले ना, आमच्यावर कायम अन्यायच होणार. आम्ही दोडकेच. दादा अरे तू एवढं मनात ठेवत असशील माहिती नव्हतं रे मला. तू बोलला पण नाहीस कधी. म्हणजे मला आठवतंय की मी चोरून सिनेमा बघितला तरी तू माईला एकदा पण सांगितलं नाहीस. सॉरी यार. ए दिया, तू सॉरी काय म्हणतो? तू गधडा आहेस तू. ऐक, सोड ते सगळं, सोड, मरू देते. तू मला सांग आधी, हे माईचं काय चाललंय? ती सगळ्यांशी काय बोलते? नक्की काय चाललंय घरात? दादा ते फारसं सांगण्यासारखं नाहीये, आणि केवळ तुम्हाला ऐकल्यानंतर वाईट वाटू नये म्हणून मी सांगितलं नाही. माई शपथ, म्हणजे कधीतरी ते कळणार आहेच आहे ना. हो ना, मग सांग ना. म्हणजे एवढं काय गुपित आहे त्यात? सांगतो, पण एका अटीवर. काय? तुझा जो राडा चाललाय तो मला आधी कळल्यानंतरच मी हे सांगेन की घरात काय चाललंय ते. दादा तुझं काय होतं माहितीये? तू मनात सगळं दुःख ठेवून देतोस, मग दुःखाचे डोंगर होतात तरी तू ते शेअर करत नाहीस का दादा? सांगतो मी, सगळं सांगतो तुला. चला सुरू करूया का आरती? चला चला चला. यमी या ना. अगं कुठे गेली? ए काकू, मी गाणं म्हणू का? मी केलेलं नाही. आधी गाणं नाही, आधी आरती करायची पारंपरिक. अगं पारंपरिक आरती असते, मग खेळाच्या वेळेला गाणं. चला 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 सुरू कर. घे आरती. चल. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती भावे करू आरती. आरती मंगळा गौरी मंगल भजनी कार्या, प्रसन्न झाली अल्पायुषी राया, तिष्ठली राज्यबाळी आयोपण द्यावया.
जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रतनांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांधीती नारी आपुल्या पती लागी सेवा करीती फार जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रतनांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळा गौरी गवर मध्ये गवर बाई मंगळा गवर गवर मध्ये गवर बाई मंगळा गवर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर आयानो या ग बायानो शेजारीनो या ग या आयानो या ग बायानो शेजारीनो या ग या शिरून आलंय अंगण बाई मुलीन धरलंय रिंगण शिरून आलंय अंगण बाई मुलीन धरलंय रिंगण चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या